आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आता नाहीये माझ्याकडे, मागून देतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र पुढेच जातोय, महाराष्ट्र पुढेच जाईल, महाराष्ट्र थांबणार नाही एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. त्यांनी म्हणलं होतं अध्यक्ष महोदय की धान उत्पादक शेतकरी यावेळी संकटात आहे, अडचणीत आहे. कारण अवकाळी पावसामुळे धान कापणीचा हंगाम होता, त्यावेळेसच ते धान कापणी झाली आणि पाऊस आला. त्यामुळे आपण मागच्या वर्षी 700 रुपये बोनस दिला. या वर्षी सुद्धा अत्यंत नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. ते त्या धानाचं पाखड झालं, धान खरेदी होत नाहीये अशी परिस्थिती आहे. म्हणून धानाला 1000 रुपये बोनस ह्या नाही क्विंटल एका क्विंटलच्या मागे 1000 मागच्या वेळेस जे दिलं 1000 अरे 20,000 रुपये हेक्टरी जे काही बोनस आहे. धानाच्या शेतकऱ्याला यापूर्वी सरकारने मदत केली आहे, यापुढेही सरकार मदत करेल. त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन त्याची योग्य जी काय अनाउन्समेंट आहे ती आम्ही करू. ठीक आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.